नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, आता काव्याचं फुटेज हे रम्या आणि वसु आत्याच्या हाती लागलेलं आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे काव्याच्या आयुष्यात आता आनंद येणार आहे. आनंदाबरोबर खूप मोठं वादळ येणार आहे. मित्रांनो, इथे आता पार्थला हे ऐकून फार वाईट वाटतं की काव्याकडे स्वतःची ज्वेलरी नाही, कारण काव्याने तिचे बॉक्स हे रिकामेच असतात. त्यामुळे पार्थला असं वाटतं की काव्याकडे स्वतःची ज्वेलरी असायला हवी, स्वतःचा हक्काचा ज्वेलरी असायला हवी, कारण प्रत्येक बायकांना ज्वेलरी मिळवायला आवडते. म्हणजे पार्थ इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू शकतो याचा मी अंदाजही लावला नव्हता आणि मी कल्पनाही केली नव्हती. म्हणजे पार्थ यार किती ग्रेट आहेस. काव्याकडे ज्वेलरी नाही म्हणून त्याला इतकं वाईट वाटतंय की त्याने चक्क तिच्यासाठी आता ज्वेलरी, त्याच्यासाठी दागिनेच बनवायची मनात ठरवलेला आहे. म्हणजे इतका प्रत्येक गोष्टीचा बारीक बारीक विचार करणारा नवरा खरंच नशिबानेच भेटतो. आणि काव्या किती ग्रेट, किती नशिबान आहेस खरंच. काव्याकडे पाहून आता मला खरंच जेलसी फील व्हायला लागली की किती 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 नशिबान आहे की तिचा नवरा तिच्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा ख्याल रखतो. आता तो आता त्याच्या आईला विचारतो की आई मला काव्यासाठी काहीतरी करायचंय, तर मी काय करू. तर त्याची आई सुद्धा त्याला एवढी भारी आयडिया देते की तू हातातल्या बांगड्या कर, नेकलेस कर आणि एक गोष्ट म्हणजे तू मंगळसूत्र कर. तर पार्थ बोलतो अगं एक मंगळसूत्र ऑर्डर आहे त्यांच्याकडे. तर आई सुद्धा एवढं छान समजून सांगते. हे बघा मित्रांनो, आईचं काय मी सुद्धा सांगते की नवरा एकच असो पण बायकांना खरंच जास्त मंगळसूत्र घालायला आवडतात, कारण आजकाल खूप नवीन नवीन पॅटर्नची मंगळसूत्र निघली. त्यामुळे प्रत्येक साडीवर नवीन मंगळसूत्र, म्हणजे मॅचिंग मंगळसूत्र, वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र. तर त्यामुळे कितीही मंगळसूत्र असली तरी नको नाही, कारण मंगळसूत्र तर एकच असतं, फक्त त्याचे पॅटर्न अनेक आहेत. त्यामुळे मंगळसूत्र करायला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आता पार्थ विचार करतो की चालते आता मी मंगळसूत्र करतो काव्यासाठी. आणि आता मात्र पार्थच्या डोक्यातून आता एक प्रश्न जातच नव्हता की त्याला असं वाटतं की मंगळसूत्र करायचंय, पण मंगळसूत्रामध्ये आमची झलक पाहिजे काहीतरी. ते मंगळसूत्राकडे पाहून ना मला असं वाटलं पाहिजे की खरंच हे दोघं जण एकमेकांसाठी बनलेले आहेत. आणि आता इकडे आपल्याला असं पाहायला भेटतंय की नंदिनी त्याच्या जीवावर एवढं प्रेम करायला लागलेलं आहे. तो बिचारा जीवा एकटाच थंडीत कुडकुडत आहे. त्याला लिफ्ट भेटत नव्हती, तर बिचारी नंदिनी त्याला आणायला स्वतः गेलेली आहे स्कूटीवर. बापरे, किती ते प्रेम खरंच यार. म्हणजे या दोघांचं आता नात्यात खरंच प्रेम फुलायला लागलेलं आहे आणि नातं आता एका वेगळ्या दिशेने जायला लागलेलं आहे, म्हणजे प्रेमाच्या दिशेने जायला लागलेलं आहे. जीवाला इतका आनंद झालेला आहे. नंदिनीने त्याला आपल्या बाईकवर म्हणजे स्कूटीवर बसवलेलं आहे आणि आता तिलाही इतका आनंद होत आहे की जीवाला चक्क मी माझ्या कधी काळी जीवा मला बाईकवर नेऊन सोडायचे, पण आज मी त्यांना घेऊन झालेली आहे. खरंच नवऱ्याने बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी कितीही केलं तरी या जगात कमीच आहे, कारण ते दोघे एकमेकांसाठी इतकं म्हणजे पूरक आहेत ना की त्यांच्यासारखं कुणीच करू शकत नाही. मित्रांनो, आता आपल्याला असं पाहायला भेटते की ते रम्याला तर फार आनंद झालेला आहे. नाचतच पळत घरी आलेली आहे आणि वसु आत्या तिला विचारत आहे. तर वसु आत्या ती बोलते की अगं जीवाचा अपमान झाला. म्हणजे किती यार, म्हणजे एवढा आनंद, जीवाचा विचाराचा अपमान झाला म्हणून या दोघींना इतका आनंद होत आहे की आनंदाने उड्याच मारत आहेत. इतका घाण विचार का करावा एखाद्याबद्दल. ज्या घराने आपल्याला पोहोचलंय, ज्या घरात आपण राहतोय, त्या घराचं वाईट करायला यांना लाजा कशा वाटत नाही काय माहिती. तर आता इकडे त्यांच्या हातात एक रम्याचं म्हणजे काव्याचं सीसीटीव्ही फुटेज लागणार आहे आणि आता त्याच्यातून त्यांना सुराग मिळणार आहे खूप मोठा. तर इकडे पार्थच चाललेला आहे की मला आणि काव्याला मंगळसूत्र देण्यासाठी झलक पाहिजे, आणि तेवढं काव्या सिनेमन कॉपी घेऊन येते आणि सिनेमन कॉपी करत पार्थच्या जवळ येते आणि ती घसरून पाय घसरतो तिचा. आणि ते नेमकं पिऊने एक छान काव्यार्थ नावाचं हे काढलेलं असतं, तर त्याच्यावर ते पडतं आणि मग आता पार्थला झलक भेटते. पार्थ बोलतो काव्यार्थ, म्हणजे याचा अर्थ पार्थ आता काव्यासाठी काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र बनवून घेणार आहे. मित्रांनो, आता खरंच यांचं प्रेम इतकं खुलायला लागलेलं आहे, इतकं त्यांच्या प्रेमात गोडी, इतका आत्मविश्वास, इतका विश्वास, इतकं सगळं काही रोमॅन्टिक चाललेलं आहे ना, खरंच पाहायला खूप छान वाटते. तुम्हाला वाटत असेल तर असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.